त्यानं माझ्या जीवनाचं मी तुम्हाला गमक सांगतो. ज्या माणसाने जीवन नियोजित केलेलं नाही त्या माणसाचं जीवन म्हणजे धाग्यापासून तुटलेल्या पतंगासारखं असतं. म्हणजे तुटलेला पतंग हवा जिकडे त्या ठिकाणी तो इकडे तिकडे जात असतो. जीवनामध्ये बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व ज्या टप्प्यामधून माणूस गेल्यानंतर हरीचा लाल कोणी सांगू शकत नाही. तेव्हा राहू शकतो कोणी का? पण लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू दे, हाच जीवनाचा मूलमंत्र असतो. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये त्याचं जीवन आपण उद्ध्वस्त करून आपण नाही जगू शकतो. अशा प्रकारचा पैसा माणसाला जीवनामध्ये मनशांती देतच नाही. आणि म्हणून मी माझ्या लहानपणापासून मी शिवसेनेमध्ये होतो. एकदा बाळासाहेब ठाकरेंना मी आईला भेटण्यासाठी आपल्या विरारच्या गेस्ट हाऊसला आणलं होतं. त्याची माहिती आहे का नाही? बाळासाहेब ठाकरेंना एक मीटिंग साठी मी आई ठाकूरच्या आणि बाळासाहेब ठाकरे मीटिंग साठी विरारच्या टेकडीवरच्या गेस्ट हाऊसला आणलं होतं. हा इतिहास आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे गणेश नाईकवर इतका विश्वास ठेवतो. त्याला बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडात मी शिवसेनेत असताना नवी मुंबईची सत्ता शिवसेनेकडे राहिली. नंतर काही कारण परिस्थिती आम्ही दूर गेलो आपण. नंतर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 2000, 2005, 10 आणि 15, 20 वर्ष. आणि आता सुद्धा आम्ही भाजपमध्ये गेलो. भाजपचे हे सांगण्याचं राजकारण सांगण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने जतन केला. म्हणून गणेश नाईकवर सांगतो, ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची. जे लोक या पलीकडे जातात त्यांना आनंद मिळतो. मी आजच्या राजकारणामध्ये माझ्या एवढा सुखी राजकारणी कोणी नाही. आपण काय बोलले, सायकॅट्रिस्ट गरजच नाही भासत मला. माणसाच्या चेहऱ्यावर हसणं असता कामा नये, मनामध्ये आनंद पाहिजे. लोकांना फोटो दाखवण्याकरता हात जरा